नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी झटपट आणि टेस्टी मिसळ. आणि बघा या मटकीला किती छान मोड आलेले आहेत. चला आता मिसळ बनवण्यासाठी आपण घ्यायचे असे 4 मोठे मोठे कांदे. आणि हे कांदे ना असे चांगले बारीक करून घ्यायचे म्हणजे पटकन मिसळ होते. आणि मी हा चॉपर घेतल्यापासून ना माझं खरंच खूप काम हलकं झालेलं आहे. पण तरीही कोण रडवत नाही एवढं मला हे कांदे रडवतात. असो आता हे कांदे असे बघा चांगले बारीक करून घ्यायचे. कढई ठेवायची, त्यामध्ये ना भरपूर असं तेल घालायचं. तेल घालायला अजिबात कंजूसी करायची नाही हां. असं भरपूर तेल घालायचं आणि चांगलं तापू द्यायचं. तेल चांगलं कडकडीत तापलं की मग त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की मग त्याच्यामध्ये घालायचं जिरं आणि मोहरी. मोहरीसुद्धा चांगली तडतडू द्यायची आणि हे सगळं 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. आणि मग टाकायचा आपण चिरलेला बारीक कांदा. कांदासुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. कांदा असा चांगला बारीक केलेला असेल ना मग पटकन भाजला जातो. आता कांद्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा घरगुती महाराष्ट्रीयन चटणी. आणि आता मेन पार्ट म्हणजे सवयीचा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला. आणि खरंच या मसाल्याने ना मिसळ खूप टेस्टी होते. आणि आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि मग टाकायचं त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसनपीठ. बेसनपीठ टाकल्या पटकन हलवून घ्यायचं, सगळं चांगलं एकजीव करायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. आणि बेसनपीठ टाकल्यामुळे ना मिसळला थिकनेस येतो. आणि आता तुम्ही बघू शकता किती चांगलं भाजलेलं आहे सगळं. याचा स्मेल तर खरंच खूप छान येत आहे. आता 1-2 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवूयात. आता या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता स्वच्छ धुतलेली मटकी टाकूया आणि चांगलं भाजून परतून घेऊया. आणि मग घालायचं याच्यामध्ये पाणी. इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आहे मीठ. हे असं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आणि हे बघा आपली मिसळ रेडी झालेली आहे. आता याच्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असा फरसाण घ्यायचा, त्याच्यावर अशी छान तर्री लावायची आणि मिसळ एन्जॉय करायची. अशाच अजून व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.